हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचे यावेळी पाहायला मिळते। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर निकाल जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून। किरण, आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर झाला, ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। नाशिकमध्ये कसं आहे वातावरण? अंकिता, जवळपास 17 ते 18 वर्षानंतर हा निकाल जो आहे तो लागलेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA न्यायालयाने आज हा अत्यंत महत्त्वाचा निकाल हे दिलेला आहे। बॉम्बस्फोटामध्ये जे संशयित आरोपी होते त्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता जी आहे ते न्यायालयाकडून करण्यात आलेला आहे। या सगळ्या निकालानंतर मालेगावमध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या सगळ्या निकालानंतर काही जे हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावरती उतरून आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न झाला, पण या सगळ्या घटनेमध्ये पोलीस आणि काही कार्यकर्ते यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। आनंदोत्सव साजरा करत असताना या सगळ्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्याचा प्रयत्न झाला आणि यालाच पोलिसांनी मज्जाव केला। आणि या सगळ्या घटनेनंतर जसा तुम्ही उल्लेख केला की ज्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत होते, पोलिसांनी अटकाव केला, मात्र आता पोलिसांकडून या संदर्भात कुठलीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे? कालपासूनच अंकिता, खरं तर ग्रामीण पोलिसांकडून खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो मालेगावमध्ये लावण्यात आलेला आहे। काही अतिरिक्त तुकमत सुद्धा मालेगावमध्ये पाचारण करण्यात आलेला आहे। खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। पण निकालानंतर काही जे हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावरती उतरून आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या घटनेनंतर काही बाचाबाची आणि काही तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती, पण वेळीच या सगळ्या ज्या अनुषंगाने पोलिसांनी जे हस्तक्षेप करून आता वातावरण जे आहे ते शांत केलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे नाशिक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं बघायला मिळत आहे। जी, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मालेगावमध्ये त्याचबरोबर नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटना या जल्लोषासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या, मात्र त्यांना पोलिसांनी रोखलं।